प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की विनोद पंडित भोसले हा दत्तनगर येथील म्हणजे माझ्या स्वतःच्या प्रभागातील एक मतदार, त्याची स्वतःची 10 वर्षाची मुलगी ही सकाळी 11 वाजता मयत झाली. 12 ते 1च्या दरम्यान त्यांनी अंत्यसंस्कार करून सुद्धा त्यांनी एवढं मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला असतानाही आज त्या पूर्ण कुटुंबानं येऊन मतदान केलं आहे. याचाच अर्थ असा आहे की लोकशाही आणि मतदान किती गरजेचं आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे. पूर्वी अनेक लोक मतदानाला टाळायचे, परंतु आता लक्षात आले की कोणाला विधानसभेत पाठवायचं, आपण कोणाच्या हातात सत्ता द्यायची हे आपल्याला ठरवू शकतो. वाजलेत 5:45 वाजल्याच्या असताना 70% आसपास या ठिकाणचं मतदान पोलिंग झालेलं आहे. कुणाला केलं काय केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी मतदान केलं हे लय महत्त्वाचं आहे. युवकांना त्या मतदानाचं महत्त्व कळालं आहे, पण मी तरुणांचं सुद्धा नक्कीच आभार मानेन. पहिले कसं एवढं लक्ष देतो, पण आता सगळे सोशल मीडियावर मोबाईलवर सगळं ही झाल्यामुळं सगळ्यांना कळायला लागले. त्यामुळे 100% मतदानाचा टक्का वाढेल मोडलीमधला. की ही निवडणूक पुढाऱ्यांनी हातात घेण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष मतदारांनीच हातात घेतलेली आहे. संपूर्ण 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंतच्या मुलांचे सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे. निममध्ये वॉर्ड क्रमांक 6 मध्ये आपण आलेलो आहोत. तर येथील जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत की यावेळेस मतदान कसे झाले, तरुणांचा किती उत्साह होता, किती टक्के मतदान झालं. तर मग चला पाहूया. मतदान करणं किती गरजेचं आहे आणि एक मत किती महत्त्वाचं आहे हे नागरिकांना आता कळून चुकलेलं आहे. त्यामुळं आजचा एक खास किस्सा तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी तुमच्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की विनोद पंडित भोसले हा दत्तनगर येथील म्हणजे माझ्या स्वतःच्या प्रभागातील एक मतदार, त्याची स्वतःची 10 वर्षाची मुलगी ही सकाळी 11 वाजता मयत झाली. 12 ते 1च्या दरम्यान त्यांनी अंत्यसंस्कार करून सुद्धा त्यांनी एवढं मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला असतानाही आज त्या पूर्ण कुटुंबानं येऊन मतदान केलं आहे. याचाच अर्थ असा आहे की लोकशाही आणि मतदान किती गरजेचं आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे. वास्तविक पाहता मोडणीमध्ये यापूर्वीही कधी इलेक्शनमध्ये भांडणं झालेत आणि केसेस झालेत अशी परिस्थिती माझ्या नजरेत नाही. परंतु वेळोवेळी इलेक्शनची निवडणुकीची प्रक्रिया बदलत जाते आणि ही प्रक्रिया बदलत असताना मतदाराचा वर्ग बदलत जातो, ज्येष्ठ असतील तरुण असतील. परंतु आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये तरुणांचं युवकांचं रिस्पॉन्स हा जास्त दिसला गेला आणि वयस्कर ज्येष्ठ ही लोक कमी आहेत, परंतु उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकशाहीच्या दृष्टीनं कायम सातत्यानं सरकारचं म्हणणं असते, निवडणूक आयोगाचं म्हणणं असतं की मतदानाचा टक्का वाढावा आणि तो ह्या वेळेस वाढला असं दिसून येतं आहे. मुंडीमध्ये या ठिकाणी 3 बूथ आहेत आणि 3 बूथ असताना माने वस्ती असेल, बांगे वस्ती असेल, वस्त्यावरचे पण म्हणजे वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 4, वार्ड क्रमांक 5, वार्ड क्रमांक 6 अशा वेगवेगळ्या भागातलं मतदान या ठिकाणी आहे आणि ते असूनसुद्धा मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. मोंडीमची संस्कृती सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी जोपासलेली आहे. वेताळ साहेबांच्या या नगरीत इथून पुढं सुद्धा निवडणूक प्रक्रियेमध्ये कदा वाद होणार नाही असं आमच्या राजकीय पक्षाच्या वतीनं आज मी तुम्हाला सांगतो. युवकांचा प्रतिसाद जास्त दिसला, मग युवकांनी पुढे येऊन जास्त सहकार्याने मतदान केलं असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणानं सरकारने जाहिरात केलेली आहे. लोकशाहीचा खाना हा युवक आहे. युवकांच्या अपेक्षा उद्योग व्यवसाय असतील, शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या मागण्या युवकांच्या असतात आणि पूर्वी अनेक लोक मतदानाला टाळायचे, परंतु आता लक्षात आले की कोणाला विधानसभेत पाठवायचं, आपण कोणाच्या हातात सत्ता द्यायची हे आपल्याला ठरवू शकतो. पूर्वी असा समज होता की ते राजकारणी ठरवतात, परंतु आता युवकांच्या आणि मतदारांच्या लक्षात आलं की लोकशाही ही आपण जागी ठेवणं गरजेचं आहे. म्हणून युवकांचा प्रोत्साहन उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेला वाढलेला आहे. यावेळेस दरवर्षीच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुणांचा उत्साह या मोडणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. त्याचं कारण असं की मोडणीमधले जे काही प्रश्न होते ते गेल्या 30 वर्षामध्ये सोडवण्यात असलेले आमदार बबनदादा शिंदे या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत. या ठिकाणी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, तरुणांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण भरतीची प्रॅक्टिस करतात. त्या भरतीसाठी जे काही प्रयत्न करायचे होते, ग्राउंड असेल, ट्रॅक असेल, त्या ठिकाणी ट्रॅकसुद्धा उपलब्ध न करून देण्याचं काम आदरणीय बबनदादांनी केलं. त्या अनुषंगानं या मोडणीमधले रस्त्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. अक्षरशः 10 दिवस पाणी येत नाही.
त्यामुळे या ठिकाणी तरुणांनी या ठिकाणची निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि परिवर्तन करण्याचं ठरवलं आणि आज मोठ्या प्रमाणात जवळपास आत्ता वाजलेत 5:45च्या वाजल्याच्या असताना 70%च्या आसपास या ठिकाणचं मतदान पोलिंग झालेलं आहे. निश्चितपणाने मोडणीमधून अभिजित धनंजय पाटील यांना मोठं मतदैक्य मिळेल. तसेच जसा मोडणीमचा उत्साह आहे मतदान करण्याचा तरुणांचा, त्याच पद्धतीनं पूर्ण माढा तालुक्यामध्ये तसाच उत्साह पाहायला मिळतो आहे. लोकांनी जनजागृतीमुळे, शासनाच्या जनजागृतीमुळे मतदान अतिशय सुंदररित्या, कुठलाही गोंधळ न करता, गडबड न करता, आता 6 वाजलेत, अजून 2 तास मतदान चालेल, अतिशय उत्साहीप्रमाणे लोकांनी मतदान केले. मी मोडणीमच्या लोकांचं अभिनंदन आणि आभार मानीन की वेळेचं बंधन असून सुद्धा आपलं काम व्यवसाय सोडून सुद्धा त्यांनी उशीरपर्यंत इथे थांबलेत. एखाद्या वेळेला 8पेक्षाही जास्त वेळ लागतील, पण त्यांची सर्व सोय शासनानं, लाईट असेल, जनरेटर असेल, इतर सगळ्या सोयी शासनानं केलेत. मी शासनाचा सुद्धा आभार मानीन की वेळेचं बंधन असताना सुद्धा त्यांनी 6च्या टायमिंगमध्ये जेवढे आत आहेत त्यांना मतदानाचा हक्क दिला आहे. मी शासनाचं सुद्धा आभार मानीन आणि मोडणीमकरांचा आभार मानीन की खऱ्या अर्थानं मोडणीममध्ये लोकशाही काय असते हे बघण्याचं ठिकाण म्हणजे मोडणीम आहे. सर्व पार्ट्या असतील पण गुन्ह्या गोविंदानं काम केलं, कुठलाही खट्ट असा आवाज येऊ दिला नाही. त्यामुळे मी मोडणीमच्या सर्वच नेते मंडळीचं, गावकऱ्यांचं आणि सर्व वार्ताहर असतील, पोलीस असतील किंवा तलाठी असतील किंवा जे कोणी यासाठी योगदान दिलेले लोक आहेत त्यांचंही मी आभार मानतो. यावर्षी तरुणांचा उत्साह जास्त वाटला का तुम्हाला? नक्कीच तरुणांची उत्साहिता आज तुम्ही बघत असताना बघा, या ठिकाणी तरुणांची संख्या जास्त आहे. ज्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान आले ती तरुण सुद्धा आवर्जून कुठलीही अपेक्षा न करता गावगावून परगावून येऊन ह्या ठिकाणी मतदान केले. त्यांचे म्हणण्याचं एकच काम होतं की आम्ही पहिल्यांदा मतदानाला येतोय, आम्हाला मतदान करायचं आहे. अक्षरशः शिकणारी मुलं सुद्धा या ठिकाणी मतदानाला आली. अतिशय आनंद वाटला. कुणाला केलं, काय केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी मतदान केलं हे लय महत्त्वाचं आहे. युवकांना त्या मतदानाचं महत्त्व कळालं आहे, म्हणून मी तरुणांचं सुद्धा नक्कीच आभार मानेन. मोडणीमध्ये मतदान खूप शांततेत पार पडलं, यावर आपण येथील मत जाणून घेणार आहोत. मोडलीमध्ये पहिल्यापासूनच मतदान एकदम शांततेत होतं आहे. कधी भांडण नाहीत, काय नाहीत, एकदम मस्तमध्ये मतदान होतं आहे. कधी काय कावच झालं नाही. पहिल्या बिटरमध्ये 65 कावच काय झालं नाही. आणि यावेळेस टक्का लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त वाढेल असं वाटतं आहे. सगळ्यांचा तरुणांचाही प्रतिसाद भरपूर मिळाला आहे आणि ज्येष्ठ नागरिक पण आपल्याला दिसले भरपूर. त्यावर तुम्हाला काय वाटतं? ज्येष्ठ नागरिक भरपूर टक्का वाढेल असा अनुभव वाटतो. लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदानाचा टक्का वाढेल मोडलीमधला. सोशल मीडियामुळे तरुणांवर याचा प्रभाव पडला असं वाटतं का तुम्हाला? भरपूर प्रभाव पडला, भरपूर 100% त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे सोशल मीडियामुळं. आणि यंग पिढी सगळी म्हणजे सगळ्याला कळते ना आता कामं कोण करेल, काय करेल मतदान याच्यात. पहिलं कसं एवढं लक्ष देतं, पण आता सगळे सोशल मीडियावर, मोबाईलवर सगळं झाल्यामुळं सगळ्यांना कळायला लागले. त्यामुळे 100% मतदानाचा टक्का वाढेल मोडलीमधला. भाऊ, यावेळेस मतदानाची संख्या गेल्या मागील वर्षापेक्षा जास्त झाली असं वाटतंय का तुम्हाला? हो, तरुण पोरात भयानक उत्साह आहे आणि सगळ्या तरुण पोरात तुतारीकडं कल असल्यामुळं पवार साहेबाच्या पक्षाकडं संपूर्ण 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंतच्या मुलांचे सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर सर्वांनी मतदान केल्यामुळं पवार साहेबाचा पक्ष निवडून येणार. सर्वसामान्य जनता यावेळेस ठरणार की आमदार कोण होणार? हो, बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेनं ठरवलंय आमदार. अभिजितरावांना आमदार करायचे सर्वसामान्य जनतेनं ठरवलं होतं आणि तसं केलेलं आहे. मागील काही वर्षापेक्षा यावर्षी मतदानाची संख्या जास्त वाटली असं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व युवकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि ह्या वर्षीचा मतदानाचा टक्का अतिशय चांगल्या प्रकारचा म्हणजे जास्त होणार आहे. कारण तरुणाई ही ह्या इलेक्शनमध्ये पुढे आलेली आहे आणि ह्याच्यामुळं जे काय परिवर्तनाची जी काही लाट आहे ह्या तरुणाईमुळं होणार आहे. आणि आपण या
इलेक्शनमध्ये जे तरुणाईनं सहभाग घेतला आणि तो पुरेपूर म्हणजे संपूर्ण या काळामध्ये त्यांनी हिरारीने भाग घेऊन यामध्ये सहकार्य केलेलं आहे. मतदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे कुठलंही तक्रारी किंवा काही न होता या ठिकाणी पार पडलेला आहे. कारण मतदान करणे हा युवकांचा विषय होता आणि तो त्याने अतिशय चांगल्या प्रकारचं पार पाडलं आणि त्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार न घडता यावेळेस मतदान झालेलं आहे. यावेळेस मतदानात गर्दी पाहून तुम्हाला काय वाटते? ह्यावेळेस गर्दी मतदारातच इतका उत्साह आहे की ही निवडणूक पुढाऱ्यांनी हातात घेण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष मतदारांनीच हातात घेतलेली आहे. त्यामुळं म्हणजे प्रत्यक्ष सपोर्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि यश ही म्हणजे अभिजित पाटील ही म्हणजे आमदार झाल्याच जमा आहे. फक्त आता रिझल्टच बाकी राहिलेला आहे. हा, तरुण खूप दिसले मतदान करताना. तरुणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तरुण वर्गाची लाट इतकी निर्माण झालेली आहे की आज तो नौका उमेदवार असून इतकं डोक्यावर घेतलंय त्यांनी. म्हणजे तरुण वर्गानं भरपूर सपोर्ट तरुण वर्गाचा मिळाला आहे. जवळजवळ 70% म्हणजे तरुण वर्ग इकडे आहे आता सध्या अभिजित पाटलाबरोबर. त्यामुळं विजय हा नक्की आहे, 100% विजय आहे. आणि तो माणूस प्रामाणिक काम करणारा 30 वर्ष ह्या लोकांनी बघितलंय. सगळं तालुक्याचा विकास काय झाला ते त्यांनी बघितले. त्यामुळं आता हा सगळा लोंढा हा त्यांच्याकडे ऑटोमॅटिक गेलेला आहे. त्यामुळं आणि माढा तालुक्यातलं परिवर्तन ही 100% होणारच आहे. पण त्याच्याबरोबर राज्यातलं सुद्धा परिवर्तन होणार आहे, ही नक्की आहे.